आणि या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आमचे रिपोर्टर्स आपल्याबरोबर आहेत। सध्या वेगवेगळ्या ठिकाणाहून सध्या आपल्याबरोबर आहेत विशाल करोळे औरंगाबादवरून आणि अखिलेश हळवे नागपूरवरून। आपण दोघांकडून जाणून घेऊया काय नेमक्या प्रवाशांच्या याच्यावर प्रतिक्रिया आहेत। विशाल, औरंगाबादमधल्या किंवा एकंदरीतच मराठवाड्यामधल्या लोकांचा एसटीचा वापर हा जास्त असतो, तिथे पर्यायी वाहतूक कमी आहे, काय नेमकं काय प्रतिक्रिया आहे एसटी भाडेवाढ झाली आहे त्याबद्दल? अनुपमा, आपण औरंगाबादच्या मुख्य बस डेपोवर आहोत। दिवाळी अगदी तोंडावर आली आहे आणि मी तुम्हाला हे चित्र दाखवतोय। मुख्य बस डेपोवर अशी तुरळक गर्दी आपल्याला पाहायला मिळते। हे चित्र गेल्या 6 महिन्यापासून असंच आहे। दुष्काळामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडलेली आहे, लोकांकडे पैसे नाही आहेत, अशात लोक प्रवास टाळत आहेत, म्हणून मुख्य बस स्टँडवर सुद्धा इतकी तोकडी गर्दी आहे। आणि या सर्व परिस्थितीमध्ये एसटी महामंडळानं ऐन दिवाळीच्या तोंडावर भाडेवाढ केली आहे। ही भाडेवाढ म्हणजे लोकांवर दरोडा असल्याचं मत नागरिक व्यक्त करतायत। एसटीनं प्रवास करणाऱ्यांची संख्या आधीच कमी आहे, त्यात सर्वसामान्य अगदी शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, गरीब माणूस हा एसटीने प्रवास करत असतो, अशात त्याला कमी भाडं लागावं अशी त्याची अपेक्षा असते। मात्र एसटी महामंडळानं इथं अक्षरशः त्यांच्या खिशावर दरोडा टाकलाय असं नागरिक सांगतायत। त्यामुळे तातडीनं ही भाडेवाढ परत घ्यावी अशी मागणी करते आहे। खासगी वाहतूकदार तर लूट करतच आहेत, मात्र आता सरकारी एजन्सीज एसटी महामंडळासारखं महामंडळ जर भाडेवाढ करून प्रवाशांची लूट करत असेल तर याचा जाब कोणाला विचारायचा असा प्रश्न नागरिक करताय। विद्यार्थी असू देत, वृद्ध असू देत किंवा महिला असू देत, सगळ्यांनीच या भाडेवाढीचा निषेध करत तातडीनं भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केलेली आहे। खरंय विशाल, एकंदरीतच आधीपासूनच दुष्काळात होरपळत चाललेला शेतकरी आणि हातात पैसे नसताना सुद्धा काही कारणानिमित्त जर प्रवास करावा लागत असेल तर एसटीची ही अशी पंचायत एसटीने करून ठेवलेली आहे। जाऊया विदर्भामध्ये काय स्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे सध्या आपल्याबरोबर आहे। अखिलेश, काय म्हणतात विदर्भातले लोक? एसटीची जी भाडेवाढ होतीये, काय त्यांच्या याच्यावर म्हणणं आहे? ॲक्च्युअली मी नागपूरच्या गणेशपेठ भागातल्या मुख्य एस टी स्टँडवर आहे आणि एस टी स्टँडहून पूर्ण विदर्भाकरता आणि बाकीच्या राज्यांकरता देखील इथनं बस सुटतात। आपल्यासोबत काही प्रवासी, एकूणच या पूर्ण जी भाडेवाढ झाली त्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते। दिवाळीच्या काळात खरं तर भाडेवाढ कमी व्हायला हवी, महागाई कमी व्हायला हवी, पण तसं नव्हता, भाडेवाढ केली जाते। आपल्यासोबत काही नेहमी जाणाऱ्या प्रवासी त्यांच्याकडून जाणून घेऊया, ही जी भाडेवाढ केली आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर, काय सांगाल तुम्ही? ही एकदम अन्यायकारक आहे। जनतेवर बोजा पडतोय। तुरीची डाळ वाढली, कांदे वाढले, त्याच्या पाठोपाठ आता हा लोकांना हा एक भाववाढीचा दणका शासनाने दिलेला आहे। हे पूर्णतः अन्यायपूर्ण आहे असे मला वाटते, कारण आम्ही सामान्य नागरिक रोज जेव्हा येणं जाणं करतो ही भाववाढ आम्हाला परवडण्यासारखी नाही राहत। खरं तर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करायची असते, मग ते फटाके असो किंवा कपडे असो, अशा काळात ही भाववाढ झाली आहे। काय सांगाल, किती बोजा पडताय तुम्हाला? भरपूर बोजा पडते लोकांवर, कारण नाही का शक्य नाही होत लोकांना हे करणं। एक तर सध्या लोकांची परिस्थिती काही बरोबर नाही आहे, पाऊस पाणी बरोबर नाही आहे, कास्तकार संकटात आहे, शेतकरी वगैरे, आणि त्याच्यामुळे लोक नाराज आहे त्याच्याबद्दल। ही शासनाने भाववाढ, खरं तर भ्रष्टाचार वगैरे कमी करायला पाहिजे, पण ही भाववाढ नाही करायला पाहिजे, भ्रष्टाचार कमी करायला पाहिजे शासनाने, असं वाटतं। एकूणच या भाववाढीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। एसटीने आपला खर्च आहे तो जर का कमी केला तर कदाचित ही भाववाढ करायची गरजच पडणार नाही असं देखील व्यक्त केलं जात आहे। आणि दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना खरेदी करायची असते, मध्ये फटाक्याची असो, मिठाईची असो, कपड्यांची असो, असं असताना ही भाववाढ म्हणजे अन्यायकारक असं मत विदर्भवासियांनी व्यक्त केलं आहे। अनुपमा? खरे अखिलेश, एकंदरीतच आता आपण काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया बघतो आहोत, पण ही प्रत्येक शहरातून, प्रत्येक गावाखेड्यातून अशीच प्रतिक्रिया नागरिकांची येणार आहे। दिवाळी अगदी तोंडावर आली आहे, प्रवास करायचा असतो, सणासुदीला खरेदी करायची असते, त्यासाठी मोठ्या शहरामध्ये जायचं असतं आणि अशा वेळी एसटीची गरज ही हमखास अशा गावकऱ्यांना पडते आणि म्हणूनच एसटीने केलेली ही दरवाढीच्या विरोधात, निषेधार्थ हे सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या शहरातून। बरं, एसटी प्रवासी जे पैसे मोजतात तिकिटासाठी त्या प्रमाणामध्ये सोयी सुविधा सुद्धा एसटीकडून मिळत नाहीत, हेही त्याच्या पुढचं आणखी एक शल्य आहे। एकंदरीतच तुम्ही दोघांनी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी धन्यवाद विशाल आणि अखिलेश। तर आणखी काही आपण जे एसटीने प्रवास करतात असे प्रवासी त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया। सणाचा दिवस पाहता ही जास्तीत जास्त लोक आपल्या गावी किंवा गावातून मुंबईत एसटीने येण्यासाठी येत असतात आणि अशा वेळीच ही 20 दिवसासाठी, फक्त 20 दिवसासाठी जी प्रवासी भाडवाढ केली ही खरोखर अन्यायकारक आहे। आता 20% म्हणजे आपण जिथे 10 रुपये आहे तिथे सर्व 12 रुपयाप्रमाणे होणार आहेत।
आणि ह्याचा फायदा जो आहे एस टीने, सर्वसामान्य लोक एस टीने जातात. जर त्यांच्या प्रायव्हेट गाड्या जर केल्या, रिक्षा केल्या, तर त्यातून त्यांना खूप महाग पडतं. एक तर महागाई एवढ्या वाढल्या आहेत आणि महागाईनं अजून दिवाळीचा अजून पत्ता नाही आहे. लोकांना दिवाळी अशी माहीत नाही आहे. त्यातून जर भाडेवाढ जर केली तर सर्वसामान्य जे लोक आहेत, गावची लोक, ते काय करणार आहे? आत्ता जी एस टीने प्रवासी भाडवाढ केलेली आहे ही चुकीची आहे. कारण हा आता सणासुदीचे दिवस आहेत आणि अशा वेळेला भाववाढ करणं म्हणजे प्रवासी आपल्यापासून दुरावणं असंच त्याचा अर्थ होतो. कारण जो प्रवासी आता भाडेवाढ झाल्यामुळे तो खाजगी गाड्यांकडे वळणार आणि खाजगी गाड्यांचं उत्पन्न वाढणार आणि एस टीचं उत्पन्न तोट्यात जाणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.